व्हेजिटेबल विंदालू. अरे वा वा वा, हे चिकन विंदालू ऐकून ऐकून मला नुसतं कळायचं नाही की आता आपलं काय, आपल्याला हा विंदालू प्रकार कधी मिळणार आयुष्यात. तर ती सोय हिने केलेली आहे आणि व्हेज विंदालू आम्ही बनवते. बऱ्याच भाज्या आहेत, तुम्ही नीट लिहून घ्या. साहित्य: बटाटा, दुधी भोपळा, पनीर, टोमॅटो प्युरी, तेल, काजू, कांदा, लसूण आणि आलं यांची पेस्ट, सिमला मिरची, मटार, हळद, लाल तिखट, मोहरी, जिरे आणि मिरी यांची पावडर, साखर, कांदा लसणाची चटणी, मीठ, कोथिंबीर. साहित्य तुम्ही घेतलं आणि आता मस्त व्हेज विंदालू आपण बनवतोय. तर तसं पण तिखट बनव, मला आवडेल. या हवेत कोल्हापुरात बसून असा मस्त तिखट तिखट रस होणार आहे ना याचा. हो, होणार आहे. ही कोल्हापुरी चटणी. हा बरं, मला हे साहित्य तर आपण बघतो. आपण गॅस बारीक करूया. मला हे विचारायचंय तुला, ही जी तू पेस्ट घेतलेली आहेस ना, तर ही काय आहे? कसली पांढरी पेस्ट, म्हणजे मगज वगैरे आहे का? नाही नाही, ह्याच्यामध्ये कांदा, लसूण आणि आलं हे थोडंसं तेलावरती परतून घ्यायचं आणि काजू घालून ह्याची पेस्ट करायची. पण कांदा तू लाल नाही केलेलास? नाही, थोडासा गुलाबी करायचा, जास्ती करपवायचा नाही, म्हणून हा पांढरा रंग त्याला. ओके, ठीक आहे. कांदा, आलं, लसूण आणि काजू, दॅट्स इट. काजू परतले नाहीस ना? नाही, काजू नाही परतले. काजू. आणि ही प्युरे आहे, टोमॅटो प्युरे. ही कच्च्या टोमॅटोची प्युरे. कच्च्या टोमॅटोची प्युरे. ओके. कच्चा टोमॅटो म्हणजे उकडून, लाल टोमॅटो पण उकडून नाही घ्यायचा, जस्ट क्रश केलास आणि गाळलास? नाही, आहे तसाच घेतलास. बरं, ठीक आहे. आणि तू तिखट पण घेतेस आणि साधं लाल तिखट आणि हे कांदे लसणाचं. हा, इथे ते मसाला मिळतोच. कोल्हापुरी मसाला म्हणजे कांदा लसूण घातलेली ती चटणी पण म्हणतात त्याला, किंवा मसाला, अशी दोन्ही म्हणजे वस्तू एकच आहेत, नावं दोन असली तरी. आणि हे तू काय म्हणालीस? आणि ह्याच्यामध्ये मिरी, काळी मिरी, जिरे आणि मोहरी. अच्छा, मोहरी पण पावडर केली. आता आपण एक एक, तुम्हाला पावडरही कळली आपण काय घेतली, पेस्टही कळली आपण काय घेतली, आणि आता एकंदरीत काय काय फोडणीला जात आहे ते बघूया. तेल आपण टाकलेलं आहे. काय हवं आता? पहिल्यांदा बटाटा. हा ना? हा, त्याच्यामध्ये पाणी. हा, ते आपण हे करून घालू. बटाटा काळा पडू नये म्हणून थोडंसं पाणी घालून ठेवले. गॅस मोठा करू? चालेल. आणि हा थोडासा परतून घ्यायचा तेलामध्ये. त्याच्यामध्ये दुधी भोपळा थोडा, अर्धी वाटी घातला तरी चालेल, थोडा पुरे. हा पण थोडासा परतवून घ्यायचा. त्याच्यानंतर सिमला मिरची सगळी चालेल. हे कधी घालायचे मटार आपण? हे नंतर घालायचे. हे फ्रोझन मटार आहेत ना, ते तसे थोडेसे वाफवलेले असतात, त्याच्यामुळे ते खूप शिजायची काही आवश्यकता नसते. ते नंतर घातले. आधी तुला आता काय देऊ? आधी ही पूड, जिरं, मिरी आणि मोहरी. मोहरी थोडी आहे ना? अगदी थोडी. आणि काळी मिरी. काळी मिरी, बरोबर. कारण तो मोहरीचा एक जो फ्लेवर आहे तो येणार त्याला. किती घालायची सांगा? हा, थोडी, तेवढी चालेल, बस. थोडी टोमॅटो प्युरी थोडी, 2 चमचे चालेल. अच्छा, एवढीच लागणार आहे? आता घालत जाऊया आपण. हो, आता हे सगळे मसाले, हळद, तिखट, साधं तिखट 1 चमचा, मसाला तिखट, कांदा लसूण मसाला जो मी तुम्हाला म्हटलं कोल्हापूरचा स्पेशल. आता ही पेस्ट, कांदा लसूण आलं काजू मीठ साखर घालू? नको, परतायचं असेल. मीठ घालू? हो, चालेल.
साखर. साखर थोडीशी ना गं? हां. आता थोडंसं ते पनीर आणि हे मटार आणि थोडंसं पाणी. तुम्हाला हवं तर तुम्ही सुकी घेऊ शकता किंवा आपण ती पेस्ट बऱ्यापैकी घातली आहे त्यामुळे याचा मस्त पातळ रस्सा पण होईल. थोडंसं पुढे. रेडी ना? ओके. चल. तर ह्याच्यावरून कोथिंबीर. हे मस्त रेडी झालेलं आहे. तर पटकन तुम्ही साहित्यकृती घ्या कारण तुम्हाला हे खूप आवडलेलं असणार आहे. व्हेजिटेरियन लोकांना बेसिकली पण त्यांना खूप व्हेरिएशन असं मिळत नाही म्हणजे असं रश्श्याचं तिखट. तर हे नक्की आवडेल तुम्हाला. तर साहित्य आणि कृती घ्या. व्हेज विंदालू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बटाट्याचे तुकडे, दुधी भोपळ्याचे तुकडे, पनीर, टोमॅटो प्युरे, तेल, काजू, आलं लसूण आणि कांद्याची पेस्ट, भोपळी मिरची, मटार, हळद, तिखट, मोहरी, जिरं आणि मिरयाची पूड, साखर, कांदा लसूण चटणी, मीठ आणि कोथिंबीर. कृती: कांदा तेलावर परतून काजू, आलं आणि लसूण बरोबर वाटून त्याची पेस्ट करावी. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये बटाट्याचे तुकडे तळून घ्यावेत. त्यामध्ये दुधीचे तुकडे, बारीक चिरलेली भोपळी मिरची, जिरं, मिरी आणि मोहरीची पूड, टोमॅटो प्युरे, हळद, तिखट, कांदा लसूण चटणी, कांदा लसूण आलं आणि काजूची पेस्ट, मीठ, साखर, पनीर, मटार, पाणी आणि कोथिंबीर घालून भाजी वाफवून सर्व्ह करावी.